नमस्कार. बऱ्याच शेतकऱ्यांची अशी अडचण असते मोस्टली कोकणामध्ये किंवा ज्या ठिकाणी मधमाशा नाहीत किंवा कीटक नाहीत अशा ठिकाणी लाल भोपळा ज्याला रेड पंपकिन म्हणतो त्याचं परागीभवन न झाल्यामुळे फळधारणा होत नाही आणि छोटे छोटे भोपळे लागून गळून पडतात. सगळ्यात महत्त्वाचं की आपल्याला ह्या लाल भोपळ्यात 2 प्रकारची फुलं असतात. हे जे फुल दिसते माझ्या हातामध्ये हे नर फुल आहे. नर फुलाला पाठीमागे भोपळा नसतो आणि ह्याच्यामधले परागण तुम्हाला मादी फुलावर झाडायला लागतात. आता आपण मादी फुल कसे असतं हे बघूया. आता इथे बघा, हे जे फुल आहे हे मादी फुल आहे की ज्याच्या पाठीमागे छोटा भोपळा असतो ते मादी फुल आहे. आणि परागीभवन झालं किंवा केलं तरच तिथं भोपळा राहतो, नाही तर 1-2 दिवसांनी हा गळून जातो. आता परागीभवन कसं करायचं? आणखी एक आहे की मादी फुलामध्ये असे फिमेल ऑर्गन असतात आणि नर फुलामध्ये फक्त एक आणि एकच हा ऑर्गन असतो. आणि ह्याच्यामध्ये अशी पिवळ्या रंगाची परागखाण्याची पावडर असते. ती पावडर तुम्हाला इथे झाडायला पाहिजे. ही पावडर ह्याच्यावर झाडली की 1-2 दिवसामध्ये इथे पिवळी पावडर झाडली, परागकण ह्याच्यावर पडले की भोपळ्याचं परागीभवन पूर्ण होतं आणि नंतर भोपळा लागतो.